मराठवाड्याच्या सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले जायकवाडी धरण आज 65% भरलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की धरणामध्ये आजच्या तारखेमध्ये 65% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे। नाशिक असेल, नगर असेल या क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या धरणातील पाण्याची आवक वाढली आहे। त्या दृष्टीने ही पाणी पातळी आज 65% पर्यंत पोहोचली आहे। ह्या धरणाचा खास करून पिण्याच्या पाण्यासाठी संभाजीनगर आणि जालन्यासाठी उपयोग होतो, तर उद्योग क्षेत्रालाही या धरणामुळे मोठा फायदा होतो। तसेच सिंचनासाठी जे लाखो हेक्टर क्षेत्र शेतीचं आहे आणि त्यासाठी डाव्या आणि उजव्या कालव्यातून याच धरणातून पाणी त्यांना सोडलं जातं आणि शेतीसाठी हे धरण उपयोगी आहे। परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण मोठ्या प्रमाणात भरलं आहे। 65% पाणी पातळी वाढली आहे। गेल्या वर्षी या तारखेला केवळ 4% धरण पाणीसाठा या धरणात पाणीसाठा होता। आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी या धरणावरील अधिकारी आहेत। सर, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा पाणीसाठा भरपूर वाढलेला आहे, जवळपास 65% पाणी धरणामध्ये आलेलं आहे। काय परिस्थिती आहे सध्या? वरी पाऊस पडतोय सर, यावर्षी लवकर पावसाळा सुरू झाला आणि त्याचा परिणाम मे महिन्याच्या शेवटी 29% पाणीसाठा आपल्याकडे उपलब्ध होता, तो आज 65%वर पोहोचलेला आहे। जुलै महिन्यामध्ये एवढा पाणीसाठ्याची ही धरणाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे। पहिल्या आठवड्यात एवढा पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे आणि याचं मूळ कारण जे आहे तर नाशिक विभागामध्ये लवकर पावसाला सुरुवात झाली आणि तेथे असणारे भाम, बावली, गंगापूर आणि पुणेगाव, ओझरखेड या धरणातील पाणीचा साठा समाधानकारक झाला आणि त्यानंतर तिथून अधिकचं पाणी आपल्याला विसर्ग या ठिकाणी मिळू लागला। नगर विभागातही जरा उशिरानेच पाऊस सुरू झाला आणि त्यांच्याकडूनही आपल्याकडून भंडारदरा, निळवंडे, ओझरखेड, मुळा या धरणातून आपल्याला विसर्ग मिळू लागला आणि ह्या दोन्ही मिळून आपल्याला आज रोजी जो विसर्ग मिळत आहे तो नाशिक विभागातून 32,360 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने या ठिकाणी पाणी दाखल होत आहे, तर नगर विभागातून 15,000 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने या ठिकाणी पाणी दाखल होत आहे। त्यामुळे जायकवाडीच्या पाण्यामध्ये दर दिवशी 5 ते 6% पाण्याची टक्केवारी वाढत आहे। नक्कीच या धरणाच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे जे सिंचनाचा प्रश्न असेल किंवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल तो भविष्यात मिटणार आहे। त्यामुळे आत्ताची जी धरणाची पाणी पातळी वाढली आहे त्याच्यामुळे एकंदरीत जे शहरी नागरिक असतील त्यांना पाण्याची समस्या असते किंवा शेतीसाठी सिंचनासाठी पाणी लागते, डाव्या आणि उजव्या कालव्यातून कित्येक वेळा पाणी सोडण्याचा प्रश्न निर्माण होतो धरणात पाणी नसल्यामुळे, परंतु आता त्या सगळ्या समस्या मिटणार आहेत। कॅमेरामन अमित ताडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।